कुंभारी येथील गेनसिद्ध मंदिराच्या सुवर्णलेप कळसारोहणाच्या निमित्तानं मोठ्या उत्साहात जलकुंभ मिरवणूक काढण्यात आली। कुंभारी येथील ग्रामदैवत श्री गेनसिद्ध मंदिराचा कळसारोहण सोहळा शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी पार पडणार असून या कळसाच्या पूजनास खास रामेश्वरम येथून जलकुंभ आणले आहेत। या जलकुंभांची मंगळवारी सकाळी जुना पाटीलवाड्यापासून ते गेनसिद्ध मंदिरापर्यंत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। 5000 महिला डोक्यावर जलकुंभ घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या। दरम्यान गुरुवारी दुपारी 12 ते 5 या वेळेत 51 पालखी भेटीचा सोहळा पार पडणार असून बुधवारपासून काशी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारातील होम हवनानं कळसारोहण सोहळ्याच्या धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे, अशी माहिती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली। मी कुंभारीचे शिरीष पाटील यांची देवाचा मानकरी आहे। 4 ते 7 तारखेपर्यंत कुंभारीत भव्य असे कार्यक्रम होणार आहे, तरी सर्व भक्तजन घेऊन प्रसाद घेऊन जावे। पहिला कार्यक्रम जलकुंभने सुरुवात झालेला आहे। आज 4 ते 5000 महिलांचा जलकुंभ, कळस, नवीन मूर्ती, नवीन पालखी ह्याचं मिरवणूक, भव्य मिरवणूक निघालेला आहे। हे मिरवणूक आता गेनसिद्ध मंदिरमध्ये जाऊन विसावा घेणार, त्यानंतर धार्मिक कार्यक्रम होम हवन याला सुरू होणार आणि त्यानंतर 6 तारखेला 51 पालखी भेटी होणार आहेत आणि 7 तारखेला सकाळी 11 वाजता कळसारोहण कार्यक्रम होणार आहे। तरी सर्व गावकऱ्यांना आणि सोलापुरातील पंचक्रोशीत लोकांना एक आव्हान आहे, सर्वांनी येऊन ह्या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी स्वच्छता राखावी। कुंभारीचे गेनसिद्ध महाराजचे 5 दिवस भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे आणि मंदिरचं काम 16 वर्षापासून हा मंदिरचं काम चालू होतं। आता ते काम पूर्ण झाले म्हणून आज ह्या मोठ्या दक्षिण सोलापूरमध्ये ह्या मोठ्या थाटात कार्यक्रम चालू होणार आहे आणि सर्व अख्खा गाव, सर्वजण कमीत कमी 6000 कुंभ आणि सर्व गावकरी भव्य दिवस 5 दिवस सगळ्यांनी कामधंदे सोडून 5 दिवस फक्त जत्राच करण्यासाठी सगळे भक्त लोक उपस्थित आहेत। ज्यांनी गेले 16 वर्ष रात्रंदिवस कष्ट करून आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने आज देवस्थान पूर्णत्वास येत आहे, त्या निमित्ताने आज श्रीश पाटील यांच्या वाड्यातून भव्य असे 5 ते 6000 महिलांचं कुंभ, एक 15 ते 20,000 लोकांचं भव्य मिरवणूक आणि पाटीलकडून आज सकाळी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती। आज देवस्थानात महाप्रसाद व होमविधी कार्यक्रम, उद्या होमविधी कार्यक्रम आहे आणि परवा दिवशी भव्य असं 51 पालख्यांचे पालखी भेटी आणि 7 तारखेला मोठं कळसारोहण कार्यक्रम आहे। तरी या पंचक्रोशीतील या महाकार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं मी विनंती करतो। पाटलाच्या वाड्यापासून ते इथं गेनसिद्ध देवळापर्यंत सगळं कुंभ घेऊन निघालेले आहेत। मिरवणूक मोठ्या प्रमाणात चांगल्या ह्याच्यात निघालेलं आहे। सगळ्यांना आनंदित, सगळ्यांना घेऊन आम्ही एक यात्रा हे करत आहोत। दरम्यान क्रिस्टल डेव्हलपर्सच्या वतीनं दिनांक 7 फेब्रुवारी रोजी भक्तांना महाप्रसाद ठेवण्यात आला असून या महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन मंदिर समितीने केलं आहे।